शांती मिळो ही आम्ही प्रार्थना करतो। तसेच डुगे येथील आलेल्या ग्रामस्थांना एक नम्र विनंती आहे, काही वेळानंतर तुम्ही त्या ठिकाणी जायचंय, कारण त्यांच्या मूळ गावची लोक यायला वेळ लागणार आहे, त्यामुळे तिथं आपण उपस्थिती असणे दर्शवणं महत्वाचं आहे। पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळणार आहोत। विलास पवार साहेब यांना विनंती करतो त्यांनी कृपया इकडे या। विलास पवार साहेब दादा। पहिलं षटक सुरू आहे आणि पहिला षटक घेऊन आला होता तो सिद्धांत पवार। गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतील। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमित बनबे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेश कानडे आपल्याला पाहायला मिळतील। यावेळीस अमीर बनबे खोलवर टप्प्यात चेंडू भिरकावून जरूर दिलाय, तिथून सरळ बॅटचा वापर केला होता। ती विशाल कालकर तिथे पोहोचले आणि तिथून एक धाव कंप्लीट झाली। एका धावेच्या मदतीने धावसंख्या 2 या धावसंख्येवरती आता मात्र पाहायला मिळेल। आपण पाहतो ही लढत माणिक 11 संघ आणि व्ही चॅलेंजर संघांमध्ये। तर पाहतोय आपण अंतिम सामना लीग फॉर्मॅट मधील। यानंतर क्वालिफाय साठी सामने होतील, क्वालिफाय आणि मेगा फायनल पाहायला मिळेल। आजच्या कुर्तडे प्रीमियर लीगचा पर्वातला तिसरा पर्वाचा मानकरी कोणता संघ होईल, इथे सर्व प्रेक्षकांना चालू आहे, मी कॉमेंट्रीज करतोय, कोणता संघ मानकरी होईल याची सर्व प्रेक्षकांना आतुरता लागले। मायबाप क्रीडा रसिक इथे माझ्या कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील। यावेळीच अचूक टप्प्याचा चेंडू भिरकावून जरूर दिलाय, शटम पूल केलाय, क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये विनायक पवार पोहोचतील त्यापूर्वी इथून एक धाव कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या माध्यमातून आता धाव संख्या पुढे सरसावेल 4 या धाव संख्येवरती। चांगल्या कालच्या दिवसातील विचार केला, सिद्धांत पवार यांनी चांगली गोलंदाजी केली होती, फलंदाजी केली होती। स्मितेश बोरकर यष्टांच्या मागे पाहायला मिळतात इनॅक्शन मध्ये। स्मितेश बोरकर नावाचं वादळ मित्रांनो जर का झलकलं ना ते कोणाला ऐकत नाही, असे स्मितेश बोरकर। यावेळीच खोलगट टप्प्याचा चेंडू, सुरेख चेंडू टाकला गेला सिद्धांत याने, संकेत थोडासा बीट झाला, चेंडू आणि बॅटचा संपर्क आला परंतु तेवढा ताकदीवर नाही आला, कारण वेगवान चेंडू टाकला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बिरकावून जरूर देण्याचा प्रयत्न होता। स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल सिद्धांत याचं। यावेळीच बिग हिट केलाय, चेंडूकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल का सार्थक, परंतु चेंडू चाललाय सीमा रेखा पार, केपीएल षटकार। आणि किल्लेवर संघाची धावसंख्या झाली 10 धावा, बिनगडी बाद 10 धावा। आणि पुन्हा एकदा जाऊया, नवीन गोलंदाज स्मितेश बोरकर आले गोलंदाज, माझ्या सोबत माझे साथी समालोचक जोडले जातील आदरणीय सचिन दादा पुटक सर। यावेळीच अचूक टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला बॅटची कडा घेऊन गेले चेंडू, तिथून क्षेत्ररक्षक तुषार पवार मला वाटतं इनॅक्शन मध्ये आले। तुषार पवारचा जर विचार केला ना तर पहिल्या पर्वापासून 2 पर्वांमध्ये त्यांचा संघ सुद्धा पाहायला मिळाला, परंतु यावेळीच मला वाटतं जरा दुसऱ्या संघांना प्राधान्य दिलं गेलं। एमडी बॉयज हा संघ सुद्धा पाहायला मिळाला, आरवी 11 हा संघ सुद्धा नवीन संघ पाहायला मिळाली कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये। यावेळीच काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये, थोडीशी मिसफील्ड झाली। तसे मिसफील्ड झाली
त्याचा पुरेपूर फायदा उचलला. 2 धावा तिथून कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 12 या धावसंख्येवरती जाऊन 13 धावांवरती जाऊन पोहोचली. आता सॉरी 3 धावा 14 धावसंख्येवर जाऊन पोहोचले धावा. पुन्हा एकदा स्मितेश यावेळी कोलवर टप्प्याचा चेंडू पुढून केलाय. एक धाव तिथून कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनास एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक फेकी करेपर्यंत तिथून 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा संकेशने जरूर प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षक तिथे चांगली फेकी केली आणि तिथून 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. आता यावेळी थोडासा षटंपोल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. थोडीशी सिद्धांत पवार तिथे बीट झाली यष्ट्यांच्या मागे. तिथून दोन्ही संघाच्या म्हणजेच फलंदाजाने थोडासा फायदा घेतला आणि तिथून 2 धावा कंप्लीट झाल्या. थोड्याशा 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावेल. धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. आता निश्चित रूपानं धावसंख्या उत्कृष्ट उभारली गेली. बंटी भाटकर समाधानी असतील कारण कालची खेळी बावाची आणि आजची खेळीमध्ये फरक दिसतोय आणि बंटी शेठ भाटकर यांच्या संघाकडे गमावण्यासारखं काहीच नाही. परंतु आता जे काही निर्णय केला उत्कृष्ट असा निर्णय केला गेलाय. उत्कृष्ट खेळी केली गेली आहे कारण ऑनडाऊन साठी येणारा फलंदाज सलामीला आला आणि या ठिकाणी सामन्यामध्ये काही जे धावसंख्या पाहायला मिळते ती उत्कृष्ट अशी धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी आमिर बनवे ऑन फायर होताना पाहायला मिळते. चेंडूखाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू सीमा रेखा पार 6 धावा. आमचे डीजे मास्टर राज यांचं आगमन होतंय. यावेळी सलंद कार्पेट चेंडू केला. तिथून 2 धावा कंप्लीट केल्या. थोडेसे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. 2 धावा तिथून कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या धावसंख्येवरती. बिनगडी बाद 27 धावा. माणिक 11 संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर डीजे टंगडीजी पुन्हा एकदा त्याच्या मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर माणिक 11 संघ 27 धावा बिनबाद 27 धावा. यावेळेस संकेश कानडे थोडेसे बीट झाले कारण फिरकी आहे गोलंदाजी मध्ये. सिद्धांत पवार एक नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडू समोर संकेश कानडे असतावेळी थोडासा फिरकी गोलंदाजी पाहायला मिळेल. कुर्तडी गावचा फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असतावेळी आपण पाहतोय. वीस चॅलेंजर या संघाचं प्रतिनिधित्व करता येईल पाहायला. फुल टॉस चेंडू फुल टॉस करण्याचा प्रयत्न होता परंतु 1 धाव इथून कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केल्या. थोडेसे बीट झाले यष्टीरक्षक स्मितेश बोरकर सुद्धा आणि पंच निर्णय कळवायचा आहे. लेग बाईसचा इशारा येतोय पंचांचा. 22 मध्ये
यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता संकेश यांनी. टोलोला एक धाव तिथून कंप्लीट होईल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पुढे सरसावेल. 30 या धावसंख्येवरती धावून पोहोचली आहे. सिद्धांत पवार ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळतील. ओटू दादा. तिसरं षटक सुरू आहे संघाच्या वतीने. तिसरं वैयक्तिक कोटातील दुसरं षटक टाकतोय सिद्धांत पवार उर्फ बावा. उत्कृष्ट अशी कामगिरी करतोय. पहिल्या पर्वामध्ये उत्कृष्ट असा खेळ खेळला होता. दुसऱ्या सत्रामध्ये इंजर्ड होता त्यामुळे बाहेर होता, परंतु तिसऱ्या सत्रामध्ये उत्कृष्टरित्या पाहायला मिळतोय. आणि फिरवून मारण्याचा प्रयत्न होता आमिर यांचा. बीट झालेत. आडव्या बॅट पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चित रूपाने एक धाव मिळाल्या. या दरम्यान धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या झाली ती 31. पुन्हा एकदा ओमकार टू संकेश. उत्कृष्ट अशी द्वंद्व सुरू आहे दोघांमध्ये. ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता. खोलवरून टप्प्याचा चेंडू होता आणि उंच पुरा मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळालाय. या एक धावेच्या भरीमुळे संघाची धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या झाली आहे ती 32. बिनबाद 32. उत्कृष्ट ताळमेळ चालू आहे दोन्ही सलामीवीरांमध्ये. उत्कृष्टरित्या खेळी केली जाते. आणि पुन्हा एकदा बावाड याचा गोलंदाजी सामना करेल तो आमिर. क्रीज आउट करण्याचा प्रयत्न आहे. उत्कृष्टाचा चेंडू टाकला होता. जकडून ठेवलं गेलं होतं. बीट झाले होते. विकेट किपरनं सुंदर यश निरीक्षण केलं होतं गुड्डू याच्या माध्यमातून, परंतु सुरक्षित क्रीज मध्ये होता. निश्चित रूपानं या ठिकाणी दोन चेंडू मध्ये आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. लेग साइडच्या दिशेने फिरवून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज हुशार होता. आणि हे या दरम्यान षटक संपले. षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 32. एक उत्कृष्ट असा हा गोलंदाज ऑल कुर्तडीसाठी प्रतिनिधित्व करणारा आणि जय गणेश खणकर कोण यांच्या वतीने खेळणारा असा खेळाडू. समोर फलंदाज आहे तो संकेश कानडे. एक उत्कृष्ट असा फलंदाज. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो ते, कारण सलामीला येऊन उत्कृष्टरित्या फलंदाजी केली गेली. आतापर्यंत 32 धावा जमवला गेलाय. चौथा षटक घेऊन आलाय. चेंडू टाकला गेला नाही. लेग साइडच्या दिशेने चेंडू उंच पुरा मारण्याचा प्रयत्न. हलकीशी कट घेऊन चेंडू गेलाय. यष्टीच्या मागे एक धाव घेतला. दुसऱ्या धावेसाठी गोल आणि मनाई केलाय आमिर वनबे यांनी, कारण आमिर याने आपले इरादे स्पष्ट केले होते. दोन चेंडू भिरकावून मारण्याचा प्रयत्न होता. उंच पुरा टोळवण्याचा प्रयत्न होता. बीट झाले होते. आणि या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतात ते पाहायचंय. 33 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. यावेळी सचक टप्प्यात चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय करताय, चांगले यष्टींची कामगिरी पाहायला मिळाली सिद्धांत पवारच्या माध्यमातून. आणि ते मात्र अमीर बनबेला मागे परतावं लागेल. अमीर बनबे बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज ज्यांची मैदानाच्या दिशेने हलीवर पावलं पाहायला मिळतील असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आदरणीय आमचे समालोचक कोतडे गावचा बुलंद आवाज बंटीजी भाटकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी येत आहेत. तर दादा जर विचार केला तर आपली स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घरोघरी पोहोचली जाते. जवळजवळ आता 150च्याहून जास्त प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहते. अजून हळूहळू टप्पा वाढत चाललाय. निश्चित रूपानं बंटी यानं स्वतःचं नाव आणि गावाचं नाव सुद्धा खूप उंचावर नेऊन ठेवलंय, कारण तो क्रिकेट असू दे किंवा
नाट्यवेडा आहे असा हा माणूस, कारण सिनेमामध्ये सुद्धा त्यानं काम केलेलं आहे आणि आपल्या गावाचं नावलौकिक मिळवलेलं आहे. असा हा उमदा समालोचक आणि क्रिकेटर उत्कृष्ट असा माणूस म्हणून मित्र असं या सगळ्या घटनांमध्ये मोडणारा उत्कृष्ट असा बंटी. पहिल्या चेंडूवरती बीट झालाय, विकेट किपर सुद्धा बीट झालेत. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय. 2 धावा धावून काढण्यात आलेत. आजचा दिवस जर विचार केला तर मेगा फायनल डी या मैदानावरती खेळवला जाणार. तिसऱ्या पर्वाचा मानकरी कोणता संघ होईल या सर्व प्रेक्षकांना आतुरता लागले. मायबाप रसिक प्रेक्षक क्रिकेट प्रेमी इथे मात्र मैदानावरती दाखल झाले. तसेच युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 150हून अधिक प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा मैदानावर पाहिली जाते, घरोघरी पाहिली जाते. त्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून समालोचन कक्षातून प्रतीक कांबळे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो कुर्तडे प्रीमियर लीग मध्ये. यावेळीच अचूक टप्प्याचा चेंडू होता, बिरकावून जरूर दिला क्षेत्ररक्षक, तिथे गणेश पोहोचेल, थोडेसे बीट झाले. अक्षयने चांगला बॅकअप केला आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या आहे. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरसावेल. 37 धावा, 37 धावा, लॉस ऑफ 1 विकेट्स. माणिक 11 संघ. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत VA चॅलेंजर या संघाचे पाहायला मिळते. यावेळेस चांगली गोलंदाजी विशाल काळकर यांच्या माध्यमातून. विशाल काळकरचा विचार जर केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धांमध्ये पाहायला गेलाय असे विशाल काळकर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेस VA चॅलेंजर या संघाचं प्रतिनिधित्व करतात रंजन पुटक यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय आमच्या कमिटीसाठी. एक गडी बाद, 2 गडी बाद. नवीन फलंदाज रोहित आले, थोडेसे बाद झाले बंटी आणि नवीन फलंदाज रोहित. रोहित याने जर विचार केला तर पहिल्या सामन्यापासून चांगली कामगिरी आपल्या संघासाठी पाहायला मिळाली रोहित याची. आणि तो रोहित आपल्या मैदानावरती पुन्हा एकदा दाखल झालेत फलंदाजीसाठी. ना स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते त्या संकेश कानडे स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू सार्थक पालवकर यांचा हिट केला, पॉवरफुल, थोडीशी मिसफील्ड झाले. स्मितेश बोरकर यांच्याकडून झाली चूक आणि चेंडू दन दन करत चौकार चौकार चौकार. एकसू मधील संगीत पाहायला मिळालं आपल्याला. नवीन पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला संकेश टू सार्थक राईट मध्ये विकेट. यावेळेस अचूक टप्प्याचा चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू, ट्रॅव्हलर क्षेत्ररक्षक तिथे अक्षय होते, चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. 2 धावा कंप्लीट होतील. इथे रनआउटचा चान्स, मात्र संकेश याला मागे परतावं लागेल. अप्रतिम पैकी केले अक्षय याने, पकडला इथे चेंडू आणि गॅदर करेपर्यंत संकेश कांबळे पोहोचले नाही आणि बाद केलं सिद्धांत याने संकेश कांबळे बॅक टू द पॅव्हिलियन. नॉन स्ट्राईकला तो रोहित आणि समोर गोलंदाज आहे तो सार्थक. एक उत्कृष्ट अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो, उत्कृष्ट रीतीने
गोलंदाजी करणारा गोलंदाज एक नौका गोलंदाज जो उगवता तारा म्हणून आम्हाला प्राप्त होणार आहे. आणि उत्कृष्ट रीतीने चेंडू टाकला, त्याच उत्कृष्ट रीतीने चेंडू टोळवला गेला. एक धाव घेतले, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला. रनआउट होण्याचा खतरा आणि या 2 धाव वसूल केल्या गेल्यात. धाव संख्या झाल्या ती 44. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. पहिल्या 2 षटकामध्ये उत्कृष्ट अशी धावसंख्या उभारली गेली होती. नंतरला खूप रोख लावला गेलाय आणि त्याचा प्रत्यय येतोय. आमिर आणि संकेश गेल्यानंतर खूपच धावसंख्येमध्ये रोख लागली गेले. बंटी उत्कृष्ट रीतीने ऑफसाईडच्या दिशेने चेंडू टोळवतोय. एक धाव घेतली आहे. आपली शरीरयष्टी खूप जडशी आहे आणि धावतोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेले. थोडीशी मिसफिट झाली. तिसऱ्या धावेसाठी कोलानी निश्चित रूपाने आता धाव बाद होऊ शकतो, कारण शरीरयष्टी त्याला साथ देत नव्हती आणि धक्का मिळालाय. धावसंख्या 46 या धावसंख्येवरती सार्थक, स्ट्रायकिनेला रोहित, नॉन स्ट्रायकिनेला पाहायला मिळते आपल्याला वेदांत भाटकर. रोहित यावेळी शॉर्ट पुल केला चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथे? विनायक या डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथून 2 धावा कंप्लीट केल्या आहे. फेकी करेपर्यंत दुसऱ्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला. तिसरी धाव इथून कंप्लीट होईल का? परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विनायक यांची चांगली फेकी आणि ते मात्र फलंदाज रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन डॉन कुरतडे गावचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सार्थक पालवकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असता वेळी पाहायला मिळतील. वेदांत इथे स्ट्रायकिंग एंडला. पंचांचा निर्णय तर व्हाईट बॉल. वेगवान चेंडू टाकला होता, परंतु थोडीशी दिशाहीन गोलंदाजी दिशा भरकटले गेली. वाईट चर्वमध्ये 1 धाव मिळाले. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता पुढे सरसावेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. 49 धावा. माझ्या साथी स्कोररची भूमिका जी पार पाडतात ते म्हणजे मयंक पवार. कालच्या दिवसामध्ये त्यांचा सामना पाहायला मिळाला. अप्रतिम खेळी केली आपल्या संघासाठी, कैलासवासी भिकाजी शेट 11 संघासाठी. यावेळीच काय करताय? तिथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावीच्या माध्यमातून धावसंख्या आता पुढे सरसावेल. 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलाय व्हीएच चॅलेंजर या संघासमोर. कमन डीजे. डीजे
कुरतडे क्रिकेट क्लब आयोजित आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने कुरतडे प्रीमियर लीग 2024 हे तिसरं पर्व आहे आणि हे तिसरं पर्व करताना आम्हाला खूप असा आनंद होतोय की ज्या मुलाने आम्ही या ठिकाणी हे नियोजन करण्याचा प्रयत्न केला आणि त्या पोटी आम्हाला जे काही आमच्या ग्रामस्थांनी आमच्या गावकर मंडळींनी जे काही सहकार्य केलं हे वाकडण्याजोगं आहे, जे इतर ठिकाणी मिळत नाही. कारण मुलं करतात, मुलांमध्ये आडकाठी आणली जाते, तसं आमच्याकडे पाहायला मिळालं नाही. कारण मुलांनी जे काही केलं त्याचा भरभरून साथ दिली गेली आहे ग्रामस्थांच्या वतीने, म्हणून हे तिसरं पर्व पाहायला मिळतंय. कारण कोणीही मान सन्मानचा विचार केला नाही, फक्त मुलांच्या या चांगल्या गुणांचा विचार केला आणि पाठीशी राहिलेत. आणि असेच पाठीशी राहणारे या ठिकाणी आम्हाला व्यक्ती मिळाल्यात. त्यांच्या माध्यमातूनच जे का आपण करतो त्याला आर्थिक पाठबळ लागतं आणि ते पाठबळ आमच्या पाठीशी समर्थपणे पार पाडलं गेलंय. असे आमचे देणगीदार प्रतिवर्षी आमचे ग्रामस्थ असतात आणि त्यांना कुठलेच त्याच्यासाठी मान सन्मानाची गरज नसते, फक्त मुलांना पुढे करण्यासाठी. त्यांचा उद्देश हाच असतो की आमची मुलं घडली पाहिजे आणि या पोटीच आम्हाला अशा काही देणगीदारांनी या ठिकाणी आम्हाला देणगी स्वरूपात रोख रक्कम वगैरे दिली आहे. त्यांची मी नावं वाचून दाखवतोय. गोरखनाथ मने हरचरी तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याकडून 3000 रुपये, अनिल पावसकर निवयवाडी 1101 रुपया, सिद्धेश महेंद्र सुर्वे बागपटोळे 550 रुपये, प्रकाश महादेव पवार बौद्धवाडी 500 रुपये, प्रियांश जितेंद्र कदम 501 रुपये, अक्षय अनंत कांबळे निवयवाडी 1000 रुपये, सुहास रघुनाथ दाभोळकर आदर्श स्कूल शिक्षक 1000 रुपये, मारुती फुटक जे आमचे काका आहेत ते हायकोर्ट मध्ये कामाला आहेत त्यांच्याकडून 2001 रुपया, मारुती गोविलकर उर्फ टेलर या नावाने प्रसिद्ध असलेले सन्माननीय राजा गोविलकर यांचे वडील यांच्याकडून 1000 रुपये, संकेत शांताराम राटे जे आमचे राटे काका आहेत, खेळासाठी खूप आवड असणारा हा व्यक्तिमत्व, कुणालाच लक्षात येणार नाही. खेळ म्हटला की त्यांच्यामध्ये खूप आनंद होतो, कारण तुम्ही मुलं काय करतात त्याच्यामध्ये मी सहभागी असतो असे सांगणारे काका शांताराम राटे जे आपले निवृत्त पोलीस आहेत त्यांच्याकडून 1000 रुपये, लक्ष्मण विठ्ठल गोरे टेंबे स्कूल शिपाई 500 रुपये, योगेश साळवी टेंबे स्कूलचे सहशिक्षक यांच्याकडून 1000 रुपये, अजित रामचंद्र पवार ज्यांनी ऑल कुरतडे संघ या ठिकाणी पूर्वीपास खेळवला होता, त्यांचे सहयोगी जे सुहासदादा सुर्वे सुद्धा आहेत, गुरुनाथ पालवकर यांच्यासारखे हे मातब्बर खेळाडी निर्माण केले ते अजितदादांकडून 1000 रुपये, तसेच भिकाजी लक्ष्मण फुटक कातरवाडी नाना 500 रुपये, संदीप सुरेश फुटक डुगवे 1000 रुपये, राजेंद्र सुरेश फुटक डुगवे 1000 रुपये, निलेश सागवेकर वेळवंड यांच्याकडून 1000 रुपये, संदेश जयराम पवार बीएमसी कर्मचारी आमचा संदेश मित्र आहे त्यांच्याकडून 5001 रुपये, अनंत जानू पवार सामाजिक कार्यकर्ते बौद्धवाडी मुंबई यांच्याकडून 1000 रुपये, आदित्य कांबळे 500 रुपये, अमोल जाधव निवेंडी गणपतीपुळे 500 रुपये, उमेश पवार अविनाश पवार यांच्या स्मरणार्थ बौद्धवाडी 500 रुपये, पांडुरंगवीर हे मामा सुद्धा प्रतिवर्षी त्यांच्याकडे गेले की आम्हाला न बोलता आम्हाला या मुलांना सहकार्य करणारे पांडुरंगवीर यांच्याकडून 1001 रुपये 1101 रुपये मिळाले आहेत. महेश लोहार जे पहिल्या पर्वामध्ये संघमालक होते आता सहसंघमालक आहेत यांच्याकडून 500 रुपये, प्रकाश महादेव आंग्रे खंडकर कोण 600 रुपये, संतोषजी शिंदे यांच्याकडून 601 रुपये, सुनील पवार बौद्धवाडी हे सुद्धा एक नामवंत हे व्यक्तिमत्व, मुलांच्या पाठीमागे कसं राहावं हे या काकांकडून शिकावे, रिटायर्ड झालेत परंतु मुलांसाठी कोणत्याकडे देणगी स्वरूपात प्राप्त करायची त्यासाठी सहकार्य करणारे सुनीलजी पवार यांच्याकडून 1001 रुपया, तसेच सुयोग पवार माझा मित्र सुयोग उत्कृष्ट असा हा खेळाडू यांच्याकडून 500 रुपये, महादेवजी मेस्त्री हे सुद्धा हर हुन्नरी कलावंत आहेत, आमच्या पाठीशी सदैव राहणारे महादेव मेस्त्री, त्यांना कुठले काम सांगा प्रतिवर्षी कुठलेच आशा अपेक्षा न ठेवणारे व्यक्तिमत्व आणि क्रिकेटच्या बॅट साठी दांडा भरून बांधून मॅच देणारे हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व यांच्याकडून सुद्धा आम्हाला 501 रुपयाची देणगी मिळाली आहे. तसेच कैलासवासी सरस्वती दादू फुटक हिच्या स्मरणार्थ मनोहरजी हरी भातडे भाऊ यांच्याकडून यासाठी 1111 रुपये मिळाले. तसेच आमचा रंजन दादा फुटक ज्याने या ठिकाणी ज्या पर्वाची सुरुवात केली होती गावकर म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिले होते, कारण मोहनजी फुटक उपस्थित नव्हते आणि त्यांनी याची सुरुवात केली, त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला 500 रुपयांची देणगी मिळाली. तसेच अक्षय यशवंत लोंढे जो आपला या ठिकाणी उगवता तारा म्हणून आहे, ज्यानं या ठिकाणी
मेकॅनिकल युगामध्ये प्रवेश केलाय त्यांच्याकडून सुद्धा 1001 रुपये मिळालेत. मुकेशजी खापरे भाऊजी, राजेंद्र राजा गोळकर यांचे भाऊजी म्हणजे माझे भाऊजी 2001 रुपये प्राप्त झालेले. तरी देणगीदारांची यानंतर नाव वाचली जातील. आता पुन्हा आम्ही जातोय मैदानावरती. आणि पहिला षटक टाकलं गेलाय आणि 10 बाद होण्याचा खतरा होता. निश्चित रूपानं संकेशानं नेम चुकला की गेम चुकला हे पाहायचं आहे. 2 धावा वसूल केल्या गेल्या या दरम्यान. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळणार. क्षेत्ररक्षण साथ द्यावी लागणार आहे. आणि पुन्हा एकदा विनायक स्ट्राईक वरती आहे. जोरदार चेंडू टोळवण्याचा प्रयत्न पाहूया. उत्कृष्ट असं झेल टिपायला पाहिजे होतं पण क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. टप्प्यामध्ये चेंडू घेतला गेला. 1 धाव घेतली गेली. 1 धावेच्या भरीवळ संघाची धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या झाली ते 3. मित्रांनो संघर्ष हा तुमच्या पाचवीला पुजलेला असतो आणि संघर्षातूनच आपल्याला विजय संपादन करायचा असतो. शिनीच पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घ्यायची असते आणि ती राख कशी निर्माण करायची आणि त्याच्यातून कशी भरारी घ्यायची हे मैदानावर पाहायचंय. कारण आता आलंय तर गुड्डू एक नाव वाजलेला असा फलंदाज, आयकॉन फलंदाज या सत्रामध्ये आपल्या नावाला साजेशी खेळी करतोय गुड्डू. आता आपल्या संघाला गरज आहे आणि पाहूया या गरजेमध्ये कशा प्रकारे धावांची भूक वाढवतो आणि धावसंख्या जमवतो पाहिजे. कारण समोर संकेश आहे, सलामीला आला होता. आता गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन आलंय कारण त्याच्याकडे अनुभव आहे. आतापर्यंतच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी फलंदाजी केलंय. आता या वेळेला कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते पाहायचंय. कारण समोर हा तडाखेबाज फलंदाज असताना मनामध्ये थोडीशी भीती असते आणि त्या भीतीचं रूपांतर कशामध्ये होतं ते पाहायचंय. कारण आपणाला अचूकता ठेवायची असते, अचूक टप्पा ठेवायचा असतो, निर्भयपणे गोलंदाजी करायची असते. आणि चेंडू टाकला गेलाय, चेंडू टोळवला गेलाय. या दरम्यान 1 धाव मिळू शकते. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडवला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता परंतु मनाई केले गेले विनायक यांच्याकडून. धावसंख्या वाढली गेल्या 1 ने धावसंख्या झाली ती 4. बिनबाद 4. उत्कृष्ट अशी खेळी ताळमेळ चालू आहे दोघांमध्ये. कारण गुड्डूने कानमंत्र दिलाय. राईट लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे गोलंदाजाला थोडंसं आपणाला दडपण येतं आणि त्या दडपणाला जुगारून देऊन गोलंदाजी करावी लागणार आहे. विनायक एक ऑल कुरतडीसाठी खेळणारा खेळाडू. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आणि टप्प्यामध्ये चेंडू भेटला. टप्प्यामध्ये कार्यक्रम होतो का पाहूया. आणि लाजवाब क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट कॅच. थँक्यू डीजे. आदित्य 11, MD बॉईज, अप्पागुरू 11 आणि आरवी 11 या संघांनी ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपला बॉल आउट हा होणार आहे. कोणताही विलंब न लावता आपले खेळाडू इथे तयार करायचे आहेत. फक्त आपल्याला 3 चान्सेस मिळणार आहेत. या 3 चान्सेस मध्ये जो जास्तीत जास्त बॉल आउट करण्याचा प्रयत्न करेल तो क्वालिफाय संघ घोषित केला जाईल. फक्त 3 चान्स, फ्रेश बॉलर 3. या मॅच नंतर लगेचच आपला बॉल आउट हा निर्णय होणार आहे. आणि आता विनायक यांची जागा घेण्यासाठी आले ते विशाल कालकर. याच दरम्यान या ठिकाणी आमचे कोणखणकरचे गावकर सुरेशजी आंग्रे या ठिकाणी उपस्थित राहिले होते. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात आले. काका तुमचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. आपण असंच सहकार्य या मुलांसाठी करायचंय. आणि पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली संकेशाने. उत्कृष्ट असे कॅच पकडली गेली रोहितच्या माध्यमातून. निश्चित रूपाने झेल सुटला असता तर 6 याने 6 धावा मिळाल्या असत्या. परंतु आपल्या उंचीचा वापर केला रोहित यानं. खरोखरच उमदा खेळाडू रोहित. कारण या सत्रामध्ये मी त्याला पाहिलंय, या पर्वामध्ये पाहिलंय. उत्कृष्ट फलंदाजी केली होती. यावेळेला फक्त बंटीने त्याला उशिरा वापर केला होता. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर गोलंदाजी जकडून ठेवला. बीट झाले. विकेट किपरनं काम पूर्ण केलं. पुन्हा चेंडू सुपूर्द करतात तो संकेश यांच्या हाती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली कारण अनुभव होता आणि धाव संख्या झाली होती 4.
कृपया जो कोणी या ठिकाणी आग घालतोय त्यांनी जरा कृपया निश्चित रूपाने या आजच्या दिवस संख्या झाली ती 5. पुन्हा एकदा संकेश टू विशाल जोरदार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. कट केलाय चेंडू एकदा दुसरा धावसाठी गोल आणि आत्महत्या नाही. मनाई केले गुड्डू यानं. निश्चित रूपाने आत्महत्या झाली असती कारण आपल्याला धाव संख्या वाढवायच्या विकेट्स द्यायच्या नाहीत कारण हाना चालू होती परंतु मनाई केले गुड्डू यांच्याकडून आणि सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले ते विशाल. धाव संख्या 1 ने वाढली गेले. धाव संख्या झाली ती 6. 1-6 आणि मला वाटतं पहिलं षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जातोय मैदानावरती आणि आता गोलंदाजाला तो आमिर बनबे एक सलामीला आलेला फलंदाज. गोलंदाजीला संघाच्या वतीनं दुसरा वैयक्तिक कोट्यातील पहिला षटक घेऊन आमिर आणि समोर विशाल. उत्कृष्ट चेंडू टाकलाय मला वाटतं चेंडू सोडण्याच्या नादात क्लीन बॉल. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण त्या झाडाखाली सावलीमध्ये खुर्च्या लावल्या त्या खुर्चीवरती समोरच्या कॅमेरामॅनच्या खाली जे खेळाडू उभे आहेत पोरं सिद्धांत पवार ऑन स्ट्राइक आणि जबरदस्त असा चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडू सन्मानजनक चेंडू खेळला गेलाय. धाव संख्येत कोणतीच भर नाही. थांबलेली धाव संख्या 6. सचिन दादा जर का आमिर बनबे यांनी भावाची विकेट घेतली तर त्यांचे बंधू योगेश बनबे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक इथे डिक्लेअर झालेलं आहे. निश्चित रूपाने आमिरने चॅलेंज स्वीकारायचंय कारण उत्कृष्ट अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो आणि पाहूया भावा काय करतोय आणि हेलिकॉप्टर उडवण्याच्या नादात झेल होऊ शकला असता परंतु क्षेत्ररक्षक पोहोचला नाही चेंडू पर्यंत आणि त्या दरम्यान एक धाव घेतली गेली आणि एक धावेनं धाव फलक वाढला गेले. धाव संख्या झाली ती 7. 1-7. नक्कीच 2 विकेट गमावले गेलेत VS चॅलेंजर संघाने. 52 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं माणिक इलेव्हन संघाने. तर मात्र पाठलाग करत असतावेळी 2 विकेट गमावले गेलेत. नवीन फलंदाज सिद्धांत पवार दाखल झाले स्ट्रायकिंग एंडला. आपण या 2 फलंदाजांचा विचार केला. कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली होती. या दोन्ही फलंदाजांनी जीवदान भेटलं होतं. त्यानंतर त्यांची फलंदाजी अप्रतिम फलंदाजी होती. तर यावेळीचा 2 धावा कंप्लीट केल्या जाईल. अनंत कार्पेट चेंडू खेळला गेला होता परंतु 2 धावा तिथून मिळाल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता पुढे सरसावेल 9 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. सामना माणिक इलेव्हन संघ
आणि व्हीएच चॅलेंजर या संघांमध्ये लीग फॉर्मॅटची अंतिम सामना निश्चित रूपाने जोरदार पद्धतीने खेळला जातो, संघर्ष पद्धतीने खेळला जातोय, कारण आमिर याने ठरवून दिलं की बंटीला विजयी सांगता करून द्यायचे आणि त्याप्रमाणे त्यांनी खेळी केली होती. आता गोलंदाजी सुद्धा अचूक टप्प्यावरती केली जाते आणि आता समोर आहे तो गुड्डू, स्मितेश बोरकर उर्फ गुड्डू, आणि जोरदार टोळण्याचा प्रयत्न होता, बीड झालेत. अप्रतिम गोलंदाजी आमिर बनबे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी पर्वात विजय स्पोर्ट्स या संघाचं प्रतिनिधित्व करत होती, यावर्षी माणिक 11 या संघामध्ये पाहायला मिळतात आहे आमिर बनबे. चांगली गोलंदाजी स्मितेश बोरकर नावाचे वादळाला आतापर्यंत शांत ठेवलाय, परंतु हे वादळ शांत राहणार नाही मित्रांनो. परंतु आमिर बनबे सारखा गोलंदाज या कुर्तडी गावामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा आमिर राईट मोर द विकेट. यावेळेस काय आणि झेल होऊ शकतो, पाहूया झेल खाली जातोय आणि झेल सुटलेल्या झेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. कैलासवासी रामचंद्र कृष्ण पालवकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव महेश रामचंद्र पालवकर यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे आणि ते सुद्धा खास मुंबईवरून या टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी इथे हजर झालेले आहेत. कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना आसनस्थ होण्यासाठी निवेदन करतो. धन्यवाद. अप्रतिम धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवरती. आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा, 2 गडी बाद. व्हीएच चॅलेंजर संघ डीजे थँक्यू डीजे. पुन्हा एकदा ज्या 4 टीम्स क्वालिफायर साठी ज्या झुंजणार आहेत त्यांनी पुन्हा एकदा आपली तयारी करायची आहे मित्रांनो. वेळ कमी आहे. तुम्हाला कालही आम्ही सूचना दिल्या होत्या की त्या संघाने तयारी करायची आहे, काहीही होऊ शकतं. आणि आता या मॅच नंतर कोणताही विलंब न करता आपण आपले 3 गोलंदाज हे निवडायचे आहेत. मी पुन्हा एकदा सांगतोय, 3 गोलंदाज हे तुम्ही सुचवायचे आहेत आणि समजा पहिल्या फेरीमध्ये समजा ते गोलंदाज अपयशी ठरले आणि कुणीच जर स्टंपचा नेम काढला नाही तर पुन्हा एकदा 3 चान्स दिले जातील, परंतु त्यावेळी ते 3 गोलंदाज नसतील, ते वेगळे गोलंदाज वापरले जातील, याची नोंद घ्यायची आहे. कोणालाही अडचण वाटली असेल तर त्यांनी या ठिकाणी येऊन पुन्हा एकदा समक्ष भेटून त्याचा चर्चा विनिमय करायचा आहे. मागावून कुठली तक्रार स्वीकारली जाणार नाही. आणि पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आणि आता येतोय तो मला वाटतं स्वतः प्रथमेश. आणि जर का प्रथमेशने सिद्धांत पवारचा जर का विकेट्स घेतला तर सचिन पुटक यांच्याकडून 1001 रुपया निश्चित रूपानं आणि चॅलेंज दिलंय. आणि बावाला सुद्धा ते चॅलेंज कसं स्वीकारते बाबा पाहूया. गुगली मारण्यामध्ये माहीर असलेला आणि उत्कृष्ट चेंडू, पण पंचांकडून दंडित केलं गेलंय, वाईटचा इशारा गेलाय. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. दोन्हीही एक जवळचे मित्र आहे. बंटी भाटकर एक जिवलग अशी जोडी यांची एकमेकासमोर पाहायला मिळते. बंटी भाटकर गोलंदाजी करतात तर स्ट्रायकिंग एंडला सिद्धांत पवार, ऑन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश भाटकर ऑन बॉलिंग मार्क. राईट मोर द विकेट. सिद्धांत साठी हा चेंडू उडवला, चेंडूला शॉर्ट टर्म पुल केला, चेंडू सरळ निघून जाईल फाईन लेगच्या डोक्यावरून. सीमा रेखा पार. केपीएल षटकार. धावसंख्या वाढली गेली, धावसंख्या झाली ती 18. उत्कृष्ट असा षटकार मारला गेलाय. सिद्धांत पवार फॉर्म मध्ये येणं महत्वाचं आहे, कारण ऑल कुर्तडीसाठी जे काही आता सामने होणार आहेत पुढे त्याच्यामध्ये हे वादळ गोगावणार आहे. आणि हे आमच्या गावचं खूप मोठं नाव आहे, ज्यानं अनेक स्पर्धांमध्ये आपल्या गावाचं नाव उंचवलं असा सिद्धांत.
जसं आपण रायगडच्या खेळाडूंची नावं ऐकतोय तसाच आम्हाला अभिमान आहे सिद्धांचा, कारण त्याची ही लौकिक आपल्या रत्नागिरीमध्ये गाजतोय, आमचं गावाचं नाव मोठं करतोय आणि ही KPL ची खासियत आहे. नक्कीच आमच्या मातीतून घडणारा खेळ यावेळेस काय उडवलाय चेंडूला, उडवलाय अप्रतिम पटका, चेंडूला सीमा रेखा पार पाठवून दिलाय फाईनलच्या डोक्यावरून, चेंडू सीमा रेखा पार 6 धावांसाठी. नवीन बॉल मिळणार नाही याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. यूज केलेला चेंडू मिळणार आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. ब्लॉकर मध्ये चेंडू, माझा प्राइज घेण्याचा विचार होता बाबाचा, विकेट काढण्याचा प्रयत्न होता. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी केली या दरम्यान. बंटीने 2 षटकार खाल्ले होते परंतु 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी झाले. त्यानं दाखवून दिलंय तू शर्र आहेस तर मी 1.25 शर्र आहे. मी सुद्धा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करू शकतो, कारण माझ्या व्यावसायिक दृष्ट्या मला प्रॅक्टिस नाहीये, तुम्हाला प्रॅक्टिस आहे, परंतु तुम्हाला रोखू शकतो. आणि निश्चित रूपाने बंटी हा असा आमचा हा व्यक्तिमत्व आहे ज्यानं सगळ्या क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यानं पदार्पण केलंय आणि त्याच्यामध्ये यश संपादन करतोय. असा बंटी गोलंदाजीवरती संघर्ष करताना समोर भावा आणि खूप आखून टप्प्याचा चेंडू, काय करतोयस भावा. आणि निश्चित रूपाने हा चेंडू सोडला गेला नाही तर 6 धावा मिळाल्या असता. पंचांकडून दंडित केला गेलाय. 1 धाव मिळाला वाईटच्या रूपाने. धावसंख्या वाढली गेली, धावसंख्या झाली ती 25. नक्कीच इथे मात्र प्रथमेश भाटकरवरती थोडासा दबाव निर्माण केलाय. 2 षटकार लगावले सिद्धांत याने. यावेळेस पुन्हा एकदा उलटा चेंडू, पायावरती चेंडू बदललाय ते मात्र तिथून 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. आता अजूनही 1 चेंडू शेष असेल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर आपण पाहतोय. माणिक इलेव्हन संघ गोलंदाजी करीत असतावेळी तर स्ट्रायकिंग एंडला यावेळी स्मितेश बोरकर ऑन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश भाटकर. यावेळेस अलंद कार्पेट चेंडू केलाय, चेंडू ट्रॅव्हल झाला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. त्यापूर्वी 1 धाव पूर्ण केली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पुढे सरसावेल 27 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद VH चॅलेंजर संघ 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 1 मिनिट. पुन्हा एकदा सूचना आहे, बॉल आउट ही स्पर्धा या मॅच नंतर लगेचच होणार आहे आणि प्रत्येक संघ जे आपले 4 डगआउट आहेत त्या डगआउट मध्येच त्यांचे संघ तिथे उपस्थित असतील. बाकी कुठल्याही बाहेरच्या अवांतर जागेत ते कोणी संघ उपस्थित नसणार नाहीत. आपले जे 4 डगआउट आहेत तिथे 4 टीमनी आपापली जागा घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळी फक्त तिथे बॉलरच बॉलिंग टाकण्यासाठी येईल, बाकी कुणीही मैदानामध्ये आतमध्ये यायचं नाही. 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे आणि दोन्ही असे मातब्बर खेळाडू मैदानात आहेत. आता गोलंदाजीसाठी कोण येतो ते पाहायचं आणि येतोय तो संकेश. आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. सलामीला येऊन उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि 2रं षटक टाकणार आहे संघाच्या वतीने. 4था वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक आणि समोर फलंदाज आहे तो नावाजलेला फलंदाज, आयकॉन फलंदाज स्मितेश उर्फ गुड्डू. आणि नॉन स्ट्राईकला येतो आमच्या गावचं वादळ तुफान, हेलिकॉप्टर शॉट मारण्यामध्ये माहिर असलेला सिद्धांत उर्फ बावा. आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय, परंतु आता गरज आहे ती तुम्हाला धावसंख्येची आणि धावसंख्या वाढवायची असेल तर अचूक टप्प्यावर आपल्याला आक्रमण करावं लागणार आहे आणि संकेशाला अचूक टप्प्यावर आणि एकाग्रतेवर ध्यान देऊन गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण आपल्याला यश हे सहजासहजी मिळत नसतं, कारण त्यासाठी आपल्याला घाम गाळावा लागतो, कष्ट करावे लागतात. आणि लेग साइडच्या दिशेने चेंडू टोळवण्याचा प्रयत्न बळवा क्षेत्ररक्षक येतो आणि किती धावा जमवतात ते 1 धाव घेतलाय
आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागले, कारण गुड्डू थोडासा अनफिट आहे, त्याला डेंग्यूची साथ लागली होती, तरी सुद्धा हा क्रिकेट खेळतोय. हा खेळाडू खरोखरच त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ऑलरेडी ते दुसऱ्या फेरीत गेलेत, परंतु हा सुद्धा सामना जिंकून सलग 4 सामने जिंकण्याचा मनसुबा आहे. आणि त्या मनसुबाने आता स्ट्राईकला गेला तो सिद्धांत उर्फ भावा, आणि समोर गोलंदाज आहे तो संकेश. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय आणि या बदलामध्ये पाहूया अमीर बनबे येत आहेत लेग साइडच्या दिशेने, कारण थोडासा भावा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्या दृष्टीने आपणाला क्षेत्ररक्षण सजवलं गेले आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न फसलाय. हलकीशी कट घेऊन चेंडू गेलाय, 1 धाव मिळू शकते आणि जखडून ठेवला गेलाय संकेशानं. निश्चित रूपाने हा खराब चेंडू होता, भावानं आधीच मनसुबे ठेवले होते की रिव्हर्स खेळेल आणि आमचा प्रतीक सरळ म्हणतो की रिव्हर्स शॉट म्हणजे येड जावा शॉट, असा त्याचा म्हणणं आहे आणि तो खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि 1च धाव मिळाल्या. पुन्हा एकदा स्मितेश टू संकेश आणि आता मात्र पट्ट्यात मिळाला चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे. मी आता डगआउट वाटून देतोय, कमिटी तर्फे हे डगआउट तुम्हाला दिले जात आहेत. आदित्य 11 या संघाचा डगआउट असेल श्री सुहास सुर्वे डगआउट, आणि त्याच्यानंतर MD बॉईज या संघाचा डगआउट असेल श्री गौरवनाथ बने. त्यानंतर RV 11 या संघाचा डगआउट असेल श्री अप्पा आंग्रे, आणि त्यानंतर शेवटचा संघ अप्पा गुरु 11 या संघाचा डगआउट तो असेल म्हणजे सिद्धेशजी अवसरे डगआउट. या डगआउट मध्ये आपापली जागा घ्यायची आहे. पुन्हा एकदा जबरदस्त असा बिग षटकार. चेंडू मिळाले, दोन्ही चेंडूवरती षटकार वसूल केल्यास 6 धावा वसूल केल्या गेल्या आणि त्यामुळे 12 धावांनी संघाची धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या झाली ती 41. यावेळीच षटंपूल करण्याचा प्रयत्न होता. स्मितेश बोरकर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, नक्कीच रनआउटचा चान्स आणि 2 धावा कंप्लीट केल्या आहे. थोडस खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा, 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता पुढे सरसावेल. 43 या धावसंख्येवरती धावा जाऊन पोहोचल्यात. 44 धावा. आणि जे बॉलआउट वाले संघ असतील त्याने आपापला डगआउट घ्यायचा आहे. 43 धावांचा धावसंख्या जाऊन पोहोचले 43 या धावसंख्येवरती. यावेळेस अप्रतिम फटका केलेला आहे, 1 धाव कंप्लीट होईल, तिथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. तर नक्कीच केलाय प्रयत्न, रनआउटचा खतरा असेल, नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहे आणि 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता 45 या धावसंख्येवरती. 2 विकेटच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 6 चेंडू समीकरण 7 धावांचे असेल गरज, 6 चेंडू 7 धावांची गरज असेल VH चॅलेंजर संघाला. डीजे थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे, 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. गोलंदाज कोण येतो पाहूया. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल सिद्धांत पवार आणि गेल्या पर्वाचा बेस्ट बॉलर अर्थातच तेजस विजय पवार. गोलंदाजी ट्रॅकवर मला वाटतं 4था सामना असेल आणि पहिल्यांदाच गोलंदाजी पाहायला मिळेल तेजस याची. गेल्या वर्षीच्या पर्वामध्ये बेस्ट गोलंदाजी केली होती. स्ट्रायकिंग एंडला चांगला बॅटल असेल, सिद्धांत पवार असेल स्ट्रायकिंग एंडला.
पहिल्या पर्वात होते सिद्धांत पवार आणि या तिसऱ्या पर्वामध्ये पाहतोय आणि समोर गोलंदाज गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलर. काय वाटतं सचिन दादा? निश्चित रूपानं बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यांच्यामध्ये द्वंद्व आहे. त्या मुलाच्या शरीर यष्टीवर आणि वयावर जाऊ नका. गणेश भाटकर पवेलियन मध्ये या. गेल्या पर्वामध्ये जे काही त्यांनी गोलंदाजी केली होती, अनेक बड्या खेळाडूंना चितपट केलं होतं, क्लिंग बोल्ड केलं होतं असा हा गोलंदाज. आणि आता जातोय आपल्या संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी. आणि पाहूया झेल उडाले, पाहूया झेल होतो का ते. आणि झेल सुटला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. विजयी झालाय तो संघ. दादा 2 मिनिटं. बॉल आउट संघ जे इथे उपस्थित आहेत त्यांना सूचना आहे, इथे पायाचा नो सुद्धा काढला जाईल. तुमचा तो बॉल गृहीत धरला जाणार नाही, लक्षात घ्या.